नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्जुन ॲग्रो सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बाबुळगाव येथील महेश शिंदे या शेतकऱ्याच्या उडीद फवारणीसाठी आलेलो आहोत. तर महेशराव, सांगा कशी झाली फवारणी? एक नंबर झाली फवारणी. औषधी वगैरे व्यवस्थित सगळं पडतंय. सगळ्या शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की आपल्या ड्रोनद्वारे फवारणी लवकरात शेतकऱ्याची बचत आणि कमी खर्चात हा ड्रोन फवारणी होते. त्यामुळे आता आपली फवारणी होत असताना तुम्हाला असं कुठं वाटलं का की एखादा कोपरा औषध पडायचा राहिलाय किंवा व्यवस्थित फवारणी होत तुम्ही नाहीये? सध्याला प्लॉट बघू शकता. सर्व प्लॉटवर औषध पडलेलं आहे. सर्व प्लॉट आपल्या समोरच आहे सध्याला. काही अडचण नाही, कोणती समस्या नाही आणि कोणती समस्या उद्भवली नाही. ड्रोन फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कष्ट वगैरे कमी झाल्यासारखं असं काय जाणवलं का? 100%च. जिथं 4 पंप 5 पंप लागत होते ते 5 मिनिटात काम व्हायला लागलं आणि माणुसकीचं बळ जे लागत होतं ते कमी लागतं. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? बाकीच्या शेतकऱ्यांना सांगेल की आपण जे मनुष्यबळ लागते आपल्याला, आता सध्याला मनुष्यबळाचा अभाव आहे माणसाकडे, सध्याला शेतकऱ्याकडे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आपण सर्वांनी ड्रोनद्वारे फवारणी करू. एक नंबर फवारणी, काही कोणती अडचण नाही. बरं, ठीक आहे, धन्यवाद. बरेचसे शेतकरी आपल्याला म्हणतात की एकरी 200 लिटर औषध फवारलंच पाहिजे किंवा ड्रोननं फवारणी व्यवस्थित होत नाही, किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात अशा अडचणी असतात की ड्रोननं पुरेपूर शेतावर आपले औषध पडत नाही. तर तुम्ही आता आपल्याकडून ड्रोननं फवारणी करून घेतलेली आहे, तर तुमचा अनुभव कसा आहे जरा शेतकऱ्याला सांगताल का? काही अडचण नाही. तसा हा शेतकऱ्याचा गैरसमज आहे की औषध पडत नाही. असं सर्व बाजूला औषध पडलेलं आहे. आपण प्लॉट मध्ये आहेत सध्याला, कोणती अडचण नाही. फवारणी होत असताना आपण तुमच्या क्षेत्रावर तुम्हाला व्यवस्थित औषध पडलेलं जाणवलं का? हो, जाणवलं. 3 ते 4 फुटावरच आपलं औषध पडलेलं आहे. पिकाच्या स्थिती आणि पिकाची उंची. पिकापासून 1 ते 4 फूट हाईट वरनं आपण ड्रोन चालवला होता. तुम्हाला असं काय जाणवलं की खूप हाईट वरनं ड्रोन जातोय किंवा वाऱ्यानं औषध उडून जातात? आता तुम्ही बघू शकता वारं चालू आहे. आता आपण चालू वारा असताना फवारणी घेतलेली आहे. तर चालू वाऱ्यामध्ये तुम्हाला असं काय जाणवलं की वारं जास्त आहे त्यामुळे औषध इकडे तिकडे दुसरीकडे शेताच्या बाहेर जाते, असं काय वाटलं का तुम्हाला? काय सुद्धा नाही, तसं गेलंच नाही औषध. आम्ही स्वतः इथे समक्ष असल्यामुळे काय कोणती समस्या उद्भवली नाही. औषध बरोबर अम, पिकाच्या पिकावरच पडलं, दुसरीकडे कुठे सुद्धा औषध गेलं नाही, काही नाही. ओके, धन्यवाद.